नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपण आज पुन्हा एकदा तुषार झालपे यांना भेटत आहोत. मतदान उद्या 20 तारखेला आपल्याला करायचं आहे. 5व्या टप्प्याचं महाराष्ट्राचं मतदान, मुंबईचं मतदान आहे. आणि आज तुषार झालपे यांचं म्हणणं असं आहे की मतदान करावे, पण का करावे आणि कोणाला करावे हा सगळ्यात मोठा विषय आहे. कारण की आज मतदार हा भटकलेला आहे आणि त्यांना कळत नाही की मतदान कसं करावं. तर तुषार झालपेजी यांचं हेच म्हणणं आहे की चला आपण मतदान करूया, तर कशा पद्धतीने करूया. तुषारजी, सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आज सगळ्यात मोठं म्हणजे मतदान सगळ्यात कमी होतं आहे आणि तुम्ही सांगताय मतदान करा, पण विचारपूर्वक मतदान करा. कशा पद्धतीने मतदान करायचं आहे? नमस्कार, मी तुषार थालपे आणि मला सांगायला खूप वाईट वाटतंय की म्हणजे हा जसा माझा गेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल अतुल सरांचा, की तरुण वर्गासाठी मी माहिती दिलेली की एकमेकांबरोबर वाद करू नका वगैरे. हा पण व्हिडिओ माझा तरुण वर्गासाठी असेल ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेत, की मतदान कोणाला केलं पाहिजे, मतदान का केलं पाहिजे, मतदान कोणाचं ऐकून केलं पाहिजे. तर माझी विनंती आहे सर्व तरुण वर्गाला की तुमचा जो उमेदवार असेल ज्याला आपण मतदान करणार आहोत, पहिली गोष्ट म्हणजे तो अनुभवी पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे तो शिकलेला पाहिजे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो तुमच्या संपर्कातला पाहिजे. खूप जण असे असतात की निवडून आल्यानंतर गायब होतात, डायरेक्ट 5 वर्षांनीच भेटतात. तर तसं तुमचं नाही झालं पाहिजे. तुमचे प्रॉब्लेम्स ऐकून घेणारा तुमचा उमेदवार पाहिजे. राहिला विषय की प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असतो. माझे पण खूप मित्र आहेत, वेगवेगळ्या पक्षात काम करतात. पण कुठल्याही मित्राचं वगैरे ऐकून वोटिंग करू नका. म्हणजे मी सांगतोय म्हणून पण वोटिंग करू नका. कसं आहे की जो उमेदवार उभा आहे त्याचं पाठचा बॅकग्राऊंड, जो आधीचा इतिहास आहे तो पण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान करा. 40%, 45%, 50% मतदान होतंय, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आज आपण म्हणजे जे मतदान नाही करत आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, माझी विनंती आहे त्यांना की खरोखर तुम्ही मतदान उतरून करा. कारण की आपण मतदान नाही करत आहे त्यामुळे नको ते उमेदवार निवडून येत आहेत. तर आपण सर्वांनी जर खरं तर महाराष्ट्रामध्ये 80-90% मतदान होणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी, तरुण वर्गाच्या भवितव्यासाठी. कारण नको ते उमेदवार आपण मतदान नाही करत आहे म्हणून निवडून येत आहेत आणि मग ज्यांनी मतदान केलेलं असतं त्यांची मतं फुकट जात आहेत. या व्हिडिओमधून मी तरुण वर्गाला अजून एक संदेश आणि माझी एक विनंती आहे की तुम्ही एका पक्षात काम करत असता आणि अचानक तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाता किंवा पक्ष चेंज करता. तर माझी विनंती आहे, तुम्ही 1 नाही, 2 नाही, 3 पक्ष चेंज करा, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाचे वैयक्तिक प्रॉब्लेम असतात. पण ते प्रॉब्लेम्स आहेत ना, तुम्ही लोकांसमोर सांगा की मी का पक्ष चेंज केलाय. कारण तुम्ही जेव्हा पक्ष चेंज करता ना, तेव्हा लोक तुमच्याकडे चुकीच्या नजरेने बघतात. अरे ह्याचा काहीतरी स्वार्थ होता म्हणून त्या पक्षात होता, आता तिथे त्याचं काम नसेल म्हणून हा स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेलाय. तुमची खूप पाठून म्हणजे नाव खराब होतं, निंदा नालस्ती होते. तर तुम्ही नक्कीच, सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ना की तुम्ही सर्व लोकांपर्यंत ते पोचवा की तुम्ही पक्ष का चेंज केलाय. लोकांना काय वाटतं की स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही पक्ष चेंज केलाय. राहिला विषय असा की पुन्हा मी आवर्जून सांगेन, गेल्या व्हिडिओत पण सांगितलं, या व्हिडिओत पण सांगेन की तुम्ही ज्या उमेदवाराबरोबर काम करत आहात तर तुम्ही त्या उमेदवाराचं 100% काम करा. दुसऱ्या उमेदवाराला शिव्या देणं किंवा तो काय करतोय ते बघणं वगैरे ते काही करू नका. आपापसात वाद करू नका. एक पोलीस कंप्लेंट किंवा एक केस पडली ना, पूर्ण आयुष्य तुमचं चेंज होईल. निवडणुका येतात जातात, पक्ष येतात जातात, पदं येतात जातात. तुमचे पाय जमिनीवर पाहिजेत आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करा. तुमच्यामुळे समाजाला फायदा झाला पाहिजे. फक्त स्वार्थासाठी तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ नका. सर्वांनी भरघोस मतदान करा. जोगेश्वरीकरांना तर माझी भरभरून विनंती आहे की खरोखर सगळ्यात म्हणजे आज आमच्या जोगेश्वरीचे पण एक उमेदवार आहेत रवींद्र वायकरजी आणि गोरेगावचे पण उमेदवार आहेत आपले अमोल भैया कीर्तीकर. तर जोगेश्वरीकरांनी नक्कीच दाखवून दिलं पाहिजे की म्हणजे जास्तीत जास्त मतदान जोगेश्वरीतून व्हावं अशी माझी विनंती आहे जोगेश्वरीकरांना. आणि कोणीही निवडून आल्यानंतर 100% पहिली गोष्ट म्हणजे ना, तुमचे अधिकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय, त्यात आपले अधिकार आहेत. ते अधिकार जाणून घेणं गरजेचं आहे. आज आपण कोणतीही कामं घेऊन जायला घाबरतो उमेदवारांकडे, ते तसं नाही झालं पाहिजे. आणि राजकारणामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घेतला पाहिजे. आज नको ते राजकारणात आहेत आणि जी तरुण पिढी आहे ती राजकारणात नाही आहे. खरोखर राजकारण खूप चांगलं आहे. जर लोकांचं तुम्हाला काही चांगली कामं करायची आहेत, कल्याण करायचं आहे, तर आवर्जून तुम्ही तरुण वर्गाने राजकारणात या, शिका. सगळेच नवीन असतात, तुम्ही शिका. लोकांना जास्तीत जास्त तुमच्याकडून काय सहकार्य होईल, तुम्ही ज्या उमेदवाराबरोबर आहात किंवा तुम्ही ज्या नेत्याबरोबर आहात त्या नेत्याकडून तुम्ही लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा करून देऊ शकता ह्याकडे लक्ष द्या.
आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आवर्जून 20 तारखेला वेळात वेळ काढून मतदान करायला जावा ही विनंती आहे सर्वांना माझी. साईराम. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की तुषार धालपेजीने अत्यंत सरळपणे सांगितलेलं आहे की मतदान करताना कोणीही सांगितल्याप्रमाणे मतदान करू नका. तुम्ही स्वतः डोक्याने विचार करून मतदान करा आणि कुठलाही तुमचा उमेदवार असेल त्याबद्दल समोरच्या माणसाशी भांडू नका, पण तुम्ही तुमचं कर्तव्य करून मतदान करा आणि दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते ते त्यांचं काम करतात, तुम्ही तुमचं काम करतात. अशा पद्धतीने हसत हसत ही लोकसभेची निवडणूक आपण लढूया आणि पुढे जाऊया. रिझल्ट तर 4 तारखेला लागेल, त्यानंतर कळेल नेमकं काय होतंय. बाकी श्रींची इच्छा. मी आपला अतुल आपली बातमी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. साईराम.